पंगा नाही घ्यायचा माझ्याशी. माझ्यासारखी वाईट बाई मग कुणीच नाही. मग समजलं का? तू खूप बघितले असतील जगामध्ये, पण मी तर सर्व धरून धोपटते. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज व्हिडिओ मी कशाबद्दल बनवत आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. जास्तच करत आहे मॅसेज वगैरे. हो सांगतो म्हणलं कसं आता. सांग त्याला. म्हणे माझे वडील डॉक्टर आहे, हे आहे ते आहे. हां, जबरदस्तीचा मागं लागलाय. आता बघू माहीत पडते. दाखव त्याने काय मेसेज केले. हे बघ, इथून मेसेज केलेले आहे. मला व्हॉट्सअपला हाय पाठवा. मी बोलतो. मी त्याला काय म्हणले, हे बघ हा नंबर देऊन राहिला. त्याने नंबर डिलीट मारला आता आणि सारखा कॉल करून राहिला. निलेश आरखडे नाव आहे याचं. हां, आणि मी त्याला कॉल करून बघितला. इथे नंबर नाही दिला मी, तर का नाही मिस कॉल देऊन राहिला. आणि आता इथे बघ व्हॉईस पाठवली त्यानं, व्हॉईस नोट. काय आवाज? थांबा, हो तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा. हे बघ व्हॉट्सअप पाहिजे याला, नंबर पाहिजे म्हणून याचं एवढं चालले उचापती. त्याला म्हटलं मी द्या आधी फोन उचला. त्याने कॉल केला. मग काय म्हणतो, मीच त्याला, आपण नाही का रेकॉर्ड करणार होतो ना. मग काय म्हटलं, मी गाडी चालवत आहे त्याच्यामुळे कॉल नाही केला, तुम्ही कॉल करा. आपण त्याला कॉल करणार होतो. तर म्हटले मी मेसेज येतच आहे हां, आणि अजून त्याचे मेसेज येत आहे. फोन का बरं नाही उचलेत, ना त्याला. तुम्हाला नसेल लागत मग कॉल नाही करणार, सॉरी. थांब जरा, कोण आहे ना मला बघायचं आहे. तू लाईव्ह मध्ये विचारत पण होती की तुमचे वडील कोणते म्हणजे कॅटेगरीचे डॉक्टर आहे, कोणत्या कॅटेगरी डॉक्टर आहे त्याला विचारलं, हो. सांगायला तयार नाही. थांब आधी त्याला विचार कोण आहे तू काय. एक तर हा फोन बी ढंगानं चालत नाही व्यवस्थित. एंड झाला फोन. लगेच फोन केला, लगेच उचला. ह्याचे काय नोकर लागून पडले काय? मूर्ख माणूस. लाव फोन, परत फोन लाव. थांब जरा, कॉल मी म्हणतो. ह्याला जास्त अंगात आली आहे. इकडे पण फोन येईल ना, दोन्ही फोन मध्ये इंस्टाग्राम याच्या तू दिसशील, मग उचलणार कसा फोन. मग त्या फोनमध्ये फोन आला तर दोन्ही एकच आहे तर तेच आला आला आला. उचल तिथून, आन्सर कर. हॅलो हॅलो. हॅलो. हां हॅलो. हां हॅलो, कोण बोलत आहे आपण? हॅलो. हां हॅलो. हां, तुमचा पण नाही येत आहे मला. कोण आहे आपण? हां, तर कोणते डॉक्टर आहे तुमचे वडील ते तर सांगितलं नाही तुम्ही मला आतापर्यंत. हां, तर कोणते डॉक्टर आहे तुमचे वडील ते तर सांगा ना आधी. अरे तुमचे वडील कशाचे डॉक्टर आहेत ते तर सांगा मला आधी. सगळे याच्यावरचे जनरल डॉक्टर आहेत का तुमचे वडील? हॅलो, काय नाव आहे त्यांचं? इन्स्टाला FBला असतील ना? इन्स्टाला FBला असतील ना तुमचे वडील? हां, तर नाव सांगा ना, मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते ना, मी सांगते त्यांना. त्यांचा नंबर द्या मला आणि त्यांचं इन्स्टा ID सांगून द्या मला. हां हां. अच्छा, कुठे राहता तुम्ही? तुमचं गाव वगैरे काय आहे? कुठले आहे तुम्ही? नाशिक. अच्छा, नाही पण आहे कुठलं म्हटलं प्रॉपर? अच्छा, नाशिकचे आहे तुम्ही. काय नाव आहे तुमच्या वडिलांचं? नाही, नाव असेल ना पुढचं, आडनाव झालं ना भोसले. अच्छा, मग ते FBला किंवा यूट्यूबवर वगैरे असतीलच ना.
अच्छा हो का. आणि तुम्ही काय करता काम मग? काय म्हटलं? असतील, मी युट्यूबला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघते. एकदा नाव सांगाल बरं परत? भोसले काय म्हटलं, कोणते नाव काय त्यांचं? राज पाटील भोसले. ह्याच नावाने आहे का अकाउंट त्यांचं? कॉन्टॅक्ट नाही करा, तुम्ही मेसेज केला ना, हां रिप्लाय नाही देणार, रिप्लाय दिला तर ते विचारतील. बरं ठीक आहे, तुम्ही बघा, हे करून बघा. हां ठीक आहे ना, मी नक्कीच ट्राय करून बघेल. हो ठीक आहे, चालेल. हां ठीक आहे. अरे यांच्या पप्पाचं नाव भोसल्याने, पण हे आरखडे का बरं आहे? हॅलो. हां तुमचं नाव तर इथं आरखडे दिसत आहे ना. हां तर तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव भोसले सांगितलं ना. आता असं म्हणे मग इथे आरखडे. इंस्टावर- नाही नाही, इंस्टावर तर आरखडे कसं दाखवत आहे मग तुमचं? काय? हां काय म्हटलं? हां हां अच्छा ठीक आहे, बघते मी. पहिले पाहून घ्या. जाणून बुजून नंबर पाठवतो म्हणताय, चॅनल किंवा इन्स्टा आय डी नाही देतात, जेणेकरून तू डायरेक्ट त्यांच्या पप्पाशी कॉन्टॅक्ट होईल ना. अरे हा नंबर स्वतःचा यायला नंबर लागायचा देईन, हा स्वतःचा नंबर काढायला देईन. बसलाय हा जास्तीचा हुशार. हा व्यक्ती स्वतःचा नंबर देईल. मूर्ख समजायला लागलाय का त्याच्यावर जास्तीचा? नाव येईल ना, काय म्हणते, हा खूप काय वाढलं. सांगितलं त्याने युट्यूबला? काय असे खूप नावाचे असतात लोक. तेच तर. शहाणा बनत आहे ते. हा? याचं नाव अलग, याच्या पप्पांचं नाव अलग, असं कसं टोपण तुम्ही नाव अलग. पहिले गप्प पडला त त त त प प प प. मग काय म्हणते टोपण नाव? किती दिमाग लावत आहे एवढं दिमागात आपल्या कामात लाव ना म्हणा, चांगल्या कामात. हे कसेही येते युट्यूबवर लोक. हा कोण कोण कुठून बघते काय माहिती. कुठून येतात असले उठसूट. आणि इतका मागे लागला, इतका मागे लागला. तर बघा आता हा जो माणूस आहे त्या दिवशी लाईव्हला होता आणि असे खोटे सांगतात लोक की अमुक अमुक यूट्यूब चॅनल आहे, अमुक अमुक, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा, नंबर देण्याचा प्रयत्न करतात. तर आता बघा त्या दिवशी हा व्यक्ती मला काय म्हणे, माझे वडील डॉक्टर आहे. लाईव्हला सगळ्यांनी बघितलं असेल. आणि हा इन्स्टावर कधी पोचला मला काही माहीत नाही. मी काही इन्स्टा जास्त वापरत तो नाही. व्यक्ती विचारत होता लाईव्ह मध्ये की तुम्ही इन्स्टावर आहे का. हां तर माझं काही तेवढं लक्ष नव्हतं. त्याची कसं थोडी रडत वगैरे होती मी, त्याच्यामुळे माझं काही लक्ष नाही. हा काय करायला लागला आहे, मला इन्स्टावर तिथे करायला लागला आहे मेसेज केला आहे. आणि त्याने ऋतुजाने बघितला, नंबर वगैरे दिला. आता मी काही 2-3 दिवस तब्येत खराब आहे, मी काही लक्षच नाही दिलं. आणि मी त्याला तेव्हा पण विचारलं होतं की तुझे वडील कशाचे डॉक्टर आहेत. आणि मी आता पण विचारलं त्याला, म्हणजे इन्स्टावर हिने मला दाखवलं ना, तेव्हा त्याला विचारलं मी, तुझे वडील कशाचे डॉक्टर आहे. नंबर देऊन ठेवला होता. नंबर ह्याने काय केला, डिलीट केला. नंबर डिलीट केला. तर मला जरा डाऊट आलाच. मी त्याला बरं एक प्रश्न विचारला होता, वडील कशाचे डॉक्टर आहेत, कशावर त्यांनी केलेली आहे PhD अँड ऑल, अभ्यास कशावर केलेला आहे, कशाची प्रॅक्टिस करत आहेत ते. तर सांगायला तयार नाही. अरे काय मला काय डॉक्टर काही मिळत नाही का? डॉक्टर ऑलरेडी माझ्याकडे आहेत, पण मी आता ते करू नाही शकत आहे ट्रीटमेंट. लेडीज डॉक्टर आहे माझी. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगेन. पण हे का नाही नको तो उपटसूय बघा, म्हणजे कसे लोक आहे ते. हां आणि नंबर डिलीट केला. तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा, म्हणजे हा माझा नंबर इनडायरेक्टली सरळ दिसत आहे की माझा नंबर काढायला बसलेला आहे. असे लोक बसलेले आहेत बघा. आणि तुम्हाला वाटते कुणाची मदत घेतली पाहिजे, मदत कसं NGO असतात अँड ऑल, पण तुम्हाला आता दिसतच असेल. कॉल करतायत इथे, मी यूट्यूबला प्रतिसाद नाही देत आहे. म्हणजे यूट्यूबला इथे मेसेज नाही करत आहे. तुम्हाला सांगते, यूट्यूबला ते मेसेज नाही करत आहेत. चोरून लपून इन्स्टावरती जात आहेत. इन्स्टावरती मला कॉल करतायत, इन्स्टावर मला मेसेज करतायत. मी इन्स्टावर काही तेवढी सक्रिय नाही आहे. आणि ऋतुजाच्या हातात मोबाईल असतो, कधी अभ्यासासाठी, कधी एडिटिंगसाठी वगैरे. तर तिला ना नोटिफिकेशन येत राहते. मला ती 2-3 दिवसापासून म्हणतच होती की मम्मी इथे ना नंबर दिला आहे वगैरे. तर मी ना थोडंसं मला वाटलंच होतं, आधी स्टार्टिंगला वाटलं होतं की डाऊट आल्यासारखं. मी सोडून दिलं होतं, मी काही लक्ष नव्हतं दिलं. मग तो काय करायला लागला आणि त्याला यायला लागली चीड. मी काही बघितलं नाही, तर त्याला यायला लागली चीड. मग त्याने काय केला, नंबर डिलीट केला.
आणि तुम्हाला तर गरजच नाही आहे असं तसं. आणि मग जर मला गरज आहे तर मी तिथे विचारलं त्याला की तुझे वडील कशाचे डॉक्टर आहेत, कशाची प्रॅक्टिस केलेले आहेत, है ना, हे तुम्हाला मी सांगितलंच आहे. जर मी हे जर म्हणत आहे की कशाची प्रॅक्टिस केली आहे तर त्याने सरळ सांगायला पाहिजे होतं. तो सांगतच नव्हता. 3-4 वेळा त्याला मेसेज केला, सांगत नव्हता. मग तो काय करायला लागला, मला कॉल करायला लागला. कॉल करायला लागल्यानंतर मी म्हटलं चला आता रेकॉर्ड करते. मला डाऊट तर होताच पूर्ण. तो म्हटलं आता याचा कॉल रेकॉर्ड करते किंवा दुसऱ्या मोबाईलने मी तुम्हाला दाखवते की कसे कसे लोक असतात. आणि यूट्यूबवरती असे पण लोक आहेत जे म्हणतात तुम्ही तुमचा नंबर द्या तरच आम्ही हेल्प करू. तर तुम्ही सांगा, मला इथे सगळ्या ताईंनीच आता मदत केली. ऋतुजाला मेडिसिन घ्यायची होती तेव्हा कोणत्या तरी एका माणसाने तरी मला मदत केली असेल का सांगा बरं? नाही केली. तर मग मला हेच म्हणायचं आहे की इथे जाणून बुजून अशा आपल्या रिअल लाईफमध्ये पण असे करतात, पण सोशल मीडियावरती हे सगळे प्रकार करायची किती हिंमत आहे बघा त्यांच्यामध्ये. आणि अजून ते मला ओळखत नाही आहे, माझ्यात किती दम आहे ना. आणि म्हणून मी लोकांपासून दूर राहत होते, म्हणून मी कुठे हेल्प घ्यायला जात नव्हती. आणि मी कुठेच म्हणजे मला माहीत आहे कुठे जरी गेलं तर हेल्प होणार नाही आहे, नुसता डोक्याला ताप होणार आहे. तर आता मी नाही का कमेंटला ना म्हणजे दुर्लक्षच करणार आहे. नुसते खेडवळ गावठी लोक येत आहे, माणसं तुम्हाला सांगते. तर त्याच्यामुळे ना मी इन्स्टाला तर मला बिलकुल मेसेज वगैरे केलेला मला जमणार नाही माणसांपैकी. आणि मला हे पण नाही कळत आहे माणूस बोलते की बाई बोलते सांगा. आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे, आम्ही फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये आहे. त्याचा अर्थ हा नाही की कोणता पण माणूस उठून काही पण बोलेल, काही पण माझा नंबर काढायचा प्रयत्न करेल तर का नाही माझ्यापासून ना दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. नाही तर मी इतकी बेकार बाई आहे ना. आता कालच मला एका ताईने म्हटलं की तू काठी घेऊन जात जा. तर तुम्हाला त्याचा किस्सा सांगते. मी काठी घेऊन होती तर का नाही असे दूर पळत होते लोक. आणि त्यातलं एक ॲटोवाल्यानं मला विचारलाच होता छपरी टाईपमध्ये. तर काय म्हणते, किसी को मारने जा रहे हो क्या? तर मग मला एक कळते, जो सभ्य असतो तो काही घाबरत नाही आणि ज्यांच्या मनात चोर असतो ते लोक घाबरत पळत सुटतात. म्हणजे 10 कदम दूर. तर हाच उपाय करायचा का सांगा बरं? हाच उपाय करून काय होणार नाही ना. दररोज आपण काठी घेऊन, कुत्र्यांसाठी काठी घेऊ, माणसांसाठी पण काठी घ्यावी लागते, विचार करा. कुत्रे मागं लागतात म्हणून. तसे कुत्र्यां आणि माणसांमध्ये काही फरक नाही राहिलेला आहे. चीप मेंटॅलिटीचे, चीप क्वालिटीचे लोक आहेत तिथं, नाही का. चीप क्वालिटी म्हणजे तुम्हाला समजतच असेल काय म्हणायचं आहे मला. म्हणजे इतक्या खालच्या दर्जाला जातात. अरे समोरचा प्रॉब्लेममध्ये, त्याला अजून प्रॉब्लेममध्ये टाकायला का? पण माझ्याशी गाठ आहे, मी इतकी बेकार बाई आहे ना. पोलीस कंप्लेंट काय, धुणं काय, मी चांगला धुवून काढते असंच. आणि नंतर पोलिसांकडे मग देते त्याला, समजलं का. फालतूचा नाद नाही करायचा. इथं यूट्यूबवर आलात ना तुम्ही तर चांगल्याने या, चांगल्याने कमेंट करा. आणि नसेल होत ना तर गेट लॉस. माझ्या चॅनलवरती यायचं पण नाही. तो दिगंबर नावाचा, ते ताईने माहिती आहे का त्याला म्हटलं असे कसे रेकॉर्ड चेक केले. मग काही नाही त्यानं चेक केलं बरं का. आमचं काही एक्सरे नाही दाखवले, काही नाही. उगाच फुकटच्या फुशारक्या मारणं. आणि त्या ताईला वगैरे किती घाणघाण शब्द वापरत होता. ती सबस्क्रायबर ताई त्याला काय तर म्हटली असेल त्यांच्या तर मुली ब्रेस घालत, एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. तर गडकरीच्या टीमने चेक केलं म्हणे. मी गडकरी सरांच्या ऑफिसमध्ये पण जाऊन आलेली आहे. आणि काय ते काही चेक पण करत नाहीत, काही नाही. आणि मला ज्यांनी पाठवलं होतं त्यांना अजून मी भेटणार आहे. त्यांना मी सांगेन की काही हेल्प नाही करत. खूप सांगतात सगळे, खूप सांगतात पण काहीच होत नाही. रिॲलिटीमध्ये खूप स्वभाव चांगला आहे. पण जेव्हा मी जाऊन भेटते आणि मी जाऊन बोलते तेव्हा मला माहीत पडतं की स्वभाव किती चांगले आहेत ते. आता गेली 18 वर्ष मी करत आहे एकटी. मला माहीत आहे कोणी कुणाची हेल्प नाही करत. आणि जर हेल्प करणारे येतो म्हणतात ना ते नालायक असतात. फक्त नंबर काढायला आणि मग त्यांची, मी ना सर XYZ करणाऱ्यातली बाई आहे. खरं सांगते, इथं माझ्या चॅनलवरती यायचं नाही. ही माझी लास्ट वॉर्निंग आहे. माणसांनी ना यायचं ना तर सभ्य माणसं असाल तुम्ही, सभ्यपणे यायचं, सभ्यपणे इथे मेसेज करायचा. नसेल तर गेट लॉस पहिल्या फुरसत नाही. खूप सारे अंकल हां. छान कमेंटही करतात. तेच तर खूप काही चांगले पण आहे. रेल्वेमध्ये आहे म्हणते. खरंच रेल्वेमध्ये आहे का तो? रेल्वेमध्ये चाय विकत असतील म्हणा तू. चाय 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 करत आधी आवाज नाही, हां. तू हॅलो म्हणते त्याच्यानंतर अपने आप तो रेल्वेचा आवाज आवाज येते. तेच तर बॅकग्राऊंड म्युझिक असतं ना तसं ते चायवालं टाकत असेल. आणि काय म्हणे, मी जेव्हा त्याला कॉल केला तर म्हणे मी कुठं तर बाहेर आहे. आणि सारखा कॉल करत आहे, सारखा मेसेज करत आहे. आम्ही इतकं वैतागलो होतो ना. आणि तुम्हाला सांगते त्यानं सरळ आपलं नाव ना काय आरखडे आहे आणि तो वडिलांचं नाव भोसले सांगतोय. खरंच काय एवढं म्हणजे आम्ही मूर्ख असेल का? आणि तेव्हा बोलताना माझ्या डोक्यात नाही आलं, माझं कॉन्सन्ट्रेशन तो काय बोलतो इकडे होतं. पण मी ते आडनाव हे झालं. परत मी लगेच त्याला कॉल केला. तेव्हा मी त्याला विचारलं तर काही भलतंच सांगत होता. काही आवाज मला क्लिअर येत पण नव्हता. तो भलतं सांगत होता. टोपण नाव असतं का? टोपण नाव कसलं असतं?
आपलं जे रिअल नाव असतं ना, जे आपण बर्थ सर्टिफिकेटमध्ये टाकलेलं असतं, तर टोपण नावाने बोलतात. पिंकी, रितू, काही लाडानं. हे असं बोलतं का कोणी? भोसले ठेवतं का? सांगा. सरनेम नाही ठेवत. सरनेम कोणी टोपण नाव ठेवतं का? एवढा चॅप्टर आहे तो माणूस. पण तू म्हणजे बघत असशील ना व्हिडिओ, तर चांगल्याने लक्षात ठेव, माझ्याशी गाठ आहे, पंगा नाही घ्यायचा माझ्याशी. माझ्यासारखी वाईट बाई मग कुणीच नाही, मग समजलं का? तू खूप बघितले असतील जगामध्ये, पण मी तर सरळ धरून धोपटते. आपल्या अवकातीत राहायचं, लायकीत. तर तुम्हाला वाटत असेल की असं हे फालतूचं आहे करून तुम्ही सुटून जाल, किंवा मी फक्त बडबड करेल आणि सोडून देईल. परत माझ्या नादाला लागायचं नाही, मी सांगत आहे. आणि की नाही, हा नंबर जो असतो ना, तो तुम्ही सायबर कंप्लेंट करता येते. सायबर कंप्लेंट मध्ये कधी खोललं अकाउंट, किती वाजता अकाउंट खोललं, किती तारखेला अकाउंट तेच खोललं, तर. कोणत्या सिटीमध्ये अकाउंट खोललं, सगळं माहित किती- पडतं. कधी खोललं आणि काय लोकेशन माहीत पडते. आणि सायबर कंप्लेंट केल्याने त्या अकाउंटची पूर्ण हिस्ट्री निघते. डिलीट केलेले मेसेजेस पण परत येतात आणि सगळंच परत येऊ शकते, जे मीडिया त्यांनी बघितली आहे ऑनलाईन, हां, तर- सगळं दिसते. तर त्यामुळे ना आपल्या हद्दीत राहिलेलं ना तुमच्यासाठी चांगलं राहील, नाही का? जे पण असे येणार आहेत ते. आता वाटत असेल की ह्या प्रॉब्लेममध्ये हे काय करतील, तर मी काय काय करू शकते ते अजून तुम्हाला माहीत नाही आहे. आणि complaint करायला काही मदत पैसे वगैरे लागत नाही हे कंप्लेंट करायला. मी तुमची चांगली XYZ करू शकते. हां, तर की नाही आपल्या हद्दीत राहिलेलं तुमच्यासाठी खूप चांगलं राहील, मी आधीच सांगत आहे. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.